स्टार्ट. नोंद आहे काय ऑनलाईन? हा आहे. हा ठीक आहे चालेल. अच्छा. पहिलं तर तुला माहिती आहे नोंदाला माहिती असेल सगळं बघ. पहिलं मी फेसबुक नाही Facebook सांग बिंदास काय माहिती असेल ते असू दे पण तू सांगा जरा. हा हा चालेल चालेल. सौरभ बघ पहिले असं इथे सर्च कर फेसबुक ॲड लायब्ररी. तर पहिल्या वेबसाईटवरती क्लिक कर. त्याच्यामध्ये डायरेक्ट तुला दिसेल हा डॅशबोर्ड दिसेल. ठीक आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचं. ऍड कॅटेगरी मध्ये क्लिक केलंस ना ऑल ऍड कॅटेगरी ऑल ऍडला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथे कुठलं पण एक रॅन्डम कीवर्ड टाकायचं जे की म्हणजे खूप ऍड वरती यूज होतं जसं की शॉप नाव वगैरे असं कीवर्ड टाकून सर्च करायचं. त्याला इथे ऍड्स दिसतील तुला. या ऍड्स मध्ये मॅक्झिमम इथे फक्त 50,000 रिझल्ट दाखवतात. सर लाईट बंद. आता इथे 50,000 रिझल्ट दिसतात. सर लाईट बंद कर. 50,000 रिझल्ट आहेत. ऍड्स चालू हम्म. पहिली वेबसाईट ओपन करूया आपली. भरून ठेव ना. चलो market.in ही वेबसाईट ओपन होते अशी दिसते सध्या तरी. आता ह्याच्या बॅकएंडला जायचं असेल ना तर लिंक वरती क्लिक करायचं आणि स्लॅश टाकून ऍडमिन टाकायचं. टाईप करायचं ऍडमिन. आता ऍडमिन मध्ये जातो आपण. वेबसाईटच्या बॅकएंडला जातो. वेबसाईटच्या बॅकएंडला आलो. इथं बघ इथे दिसतं तुला ऍप्स म्हणून ऑनलाईन स्टोअरच्या खाली ऍप दिसतं. त्याच्यावरती क्लिक केला ना मग इकडे एक ड्रॉपडाऊन ओपन होतो. इकडे क्लिक केला त्यानंतरला इथं रोपोसो क्लाउड ड्रॉप शिपिंग दिसतंय. त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक न्यू टॅब मध्ये आपलं रोपोसो क्लाउड हे होतं. ओपन होतं. इथे सगळा असा डॅशबोर्ड दिसतो. ठीक आहे. पहिला अरे म्हणजे युट्यूब वरती खूप सारे बोलतात की भाई एक अशी पद्धत आहे हे एक्सटेन्शन आहे ही वेबसाईट आहे. या वेबसाईट थ्रू ट्रेंडिंग हॉट प्रोडक्ट्स वगैरे भेटतात. बट त्यामध्ये सीन कसा होतो सगळ्यात बेस्ट आपला जो टीचर असतो तो म्हणजे कॉम्पिटिटर असतो. आणि कॉम्पिटिटर जो चालतं ना कॉम्पिटिटरचं प्रोडक्ट जर आपल्याला फटाफट पैसा कमवायचा ना भाई तर जे मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहे जे चालू आहे ना जे ऍक्च्युअली वर्क करते त्यामध्ये पैसा लावलेला खूप इम्पॉर्टंट आहे ॲज कम्पेअर टू लाईक नवीन एक्सपेरिमेंट करणं. सो त्यामुळे ना आपण काय केलं की आपण जे चालू आहे त्यावरती आपण शोधणार आहे फेसबुक ॲड लावायचं. आता इथे नवीन प्रोडक्ट दिसतील तुला खूप सारे प्रोडक्ट दिसतील. त्या प्रोडक्ट म्हणजे इथे ना इथं एक डेट दिलेली असते 5 जून जे रिसेंटली चालू झालं दिसतं तुला. हे आत्ता तसे चालू झालेलं असणार. एकदम स्क्रोल केलं ना खाली एकदम तर तिकडे जुन्या ॲड दिसतात. मोस्टली खाली जुन्या ॲड दिसतात जास्त. तर असं तू जनरिक बघण्यापेक्षा आपण एक काम करूया इकडे जाऊन आपण इथं हॉट प्रोडक्ट कुठे गेला हाय डिलिव्हरी रेट मॉन्सून प्रोडक्ट्स सीझन वाईज जायचं तर मॉन्सून प्रोडक्ट्स वरती पण जाऊ शकतो आपण. काय करूया मॉन्सून प्रोडक्ट वरती बघूया का जाऊ आता जाऊ दे हॉट सेलिंग प्रोडक्ट्स वरती जाऊया इकडे व्ह्यू ऑल करूया. व्ह्यू ऑल केल्यानंतरला इथे बघ काय मेन्स गोल्डन स्नेक चेन हे चांगलं वाटतं जरा काय होईल की आता तो सगळं जास्त नाही घेऊ शकत. हा एक कार लव्हरसाठी म्हणजे ज्यांच्याकडे कार आहे त्यांना टार्गेट करू शकतो. नाही हे एक भारी प्रोडक्ट वाटतं. LED कार याच्यावर क्लिक करायचं
त्याच्यावर क्लिक केल्यानंतरला ह्याचं जे टायटल आहे LED PIR मोशन सेन्सर कॅबिनेट विथ USB रिचार्जर हे घ्यायचं, कॉपी करायचं, ऍड्स लायब्ररीवरती इथे सर्च करायचं. आता असं दिसलं तर नाही दिसणार, मग ह्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस करायचे. मोशन सेन्सर कॅबिनेट विथ मोशन सेन्सर काढून टाकतो. हे सर्च करून अजून पण नाही दिसलं, मग LED काढून टाकतो. LED विथ USB चार्जर ऍड दिसायला लागलं. तर ही ऍड कुठली बघायची तुम्हाला? हॅलो, मोठं कर ना ते. प्ले केल्यावर आवाज येतो का? कर. येतोय आवाज? नाही. तुला आवाज नाही. सो याची ऍड बघ कधीपासून चालू आहे? 21 सप्टेंबर 2024. म्हणजे याने चालू केलेलं बट आता इनऍक्टिव्ह आहे, म्हणजे आता हे चालत नाही प्रोडक्ट सध्या तरी. याने टेस्ट केलेलं. ऍड क्रिएटिव्ह बघ. डिटेल्स मध्ये गेला खाजून त्याला यांच्या पेज यांच्या पेज मध्ये जायचं. पेज काय ओपन होते? क्लिक करतो. यांनी बंद केली वेबसाईट, यांचा पण स्टोअर बंद झाला वाटतं. दुसरा प्रोडक्ट बघूया. तर ह्यामध्ये थोडासा टाइम लागतो. हे जी प्रोसेस आहे थोडीशी म्हणजे डेंजरस, म्हणजे काय बोलतात, कंटाळवाणी प्रोसेस आहे, प्लस खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. नाही हे एक प्रोडक्ट असू शकतं. विन प्रोडक्ट व्हेजिटेबल कटर. हे सर्च करू आपण. कॅन्टीनमध्ये तुमच्या 27 मे रिप्लेसमेंट लेटेस्ट आहे. लेटेस्ट मजा नाही. एकच ऍड दिसला, एक दोन दिसला, मग ते प्रोडक्ट घ्यायचंच नाही. आपले कॅटेगरी काय आहे की जी लिस्ट कुठे गेली? एकाचा माईक म्यूट करा. एकाचा फेसबुक ऍड्स मध्ये ना भाई, म्हणजे म्हणजे चांगले रिझल्ट असले पाहिजे. आम्ही तर 100 घ्यायचो, 100, 150, 50 पण असतील तरी चालतील. यामध्ये 2च आहेत, तर मग एवढा काही खास नाही. शॉपिंग बोर्ड बघूया. माझं जे चाललं व्हेजिटेबल कटर्स. अब 100 रिझल्ट कळालं. म्हणजे याच्यामध्ये ऍड दिसते इथे. म्हणजे 100 ऍड्स चालू आहेत व्हेजिटेबल कटर्स त्याच्यावरती. म्हणजे व्हेजिटेबल कटर्स मध्ये डिमांड तर आहे प्रोडक्ट मध्ये. आपल्याला प्रोडक्ट ची चांगला प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण सर्च करूया. एवढे ऑप्शन्स आहेत.
तरी पाणी नव्हतं. आणि ह्याच्यामधनं पण प्रोडक्ट सिलेक्ट करताना काय बघायचं माहिती आहे का, प्राइस नाही बघायची. म्हणजे ऑब्व्हियसली प्राइस तर बघायचीच, बट प्राइस पेक्षा इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, इथे क्वांटिटी, इन्व्हेंटरी आणि इथे ना डिलिव्हरी रेट, तो चांगला असेल तरच ते प्रोडक्ट ते हे चूज करायचं. हा क्रायटेरिया आहे आपला. कळलं? आता हे बघ, हे जर असं मॉडरेट आहे, डिलिव्हरी रेट दिसतोय का? म्हणजे हा डिलिव्हरी वाला चांगला आहे, सेलर चांगला आहे मॅन्युफॅक्चरिंग वाला, आणि याच्याकडे इन्व्हेंटरी पण ठीक आहे. मग हे आपण प्रोडक्ट कन्सिडर करू शकतो. डिलिव्हरी डेट नॉट इनफ डेट, मग ह्याला घ्यायचंच नाही अजिबात. अब आता ही बघ कसं कडक आहे, एक्सिलेंट दिसतंय. हे युनिट एवढे सोल्ड झालेत एका इयर मध्ये, आणि हे इन्व्हेंटरी पण याच्याकडे जास्त आहे. हा 238 सेल झाले का? हा नाही, 10,000 जास्त सोल्ड झाले, 10,000 पेक्षा जास्त. अच्छा. आणि 238 त्याच्याकडे आता इन्व्हेंटरी आहे. हे आपण सर्च करून घेऊ. अजिबात नाही भेटत आहे. मेटामध्ये सर्च करायचं का? कसं करायचं, ह्याच्यामध्ये सर्च करायचं, त्यामध्ये सर्च करायचं, ह्याच्यामध्ये सर्च करायचं, त्यामध्ये सर्च करायचं, आणि त्यामध्ये आपल्याला एखादा प्रोडक्ट भेटतो. मग त्या एखाद्या प्रोडक्टला इथं टाकायचं, आणि ह्यामध्ये टाकल्यानंतर पण सगळं मॅच होतंय का बघायचं, की ॲड्स कधीपासून चालू आहे. ॲड जर आता लेटेस्ट असेल तर ते प्रोडक्ट मे बी कन्सिडर करू शकतो, बट जास्त दिवसापासून चाललंय तर मग ते विनिंग प्रोडक्ट आहे. रोपोसोमध्ये अवेलेबल आहे की नाही ते बघायचं, म्हणजे ह्या प्लॅटफॉर्ममध्ये हे प्रोडक्ट आहे की नाही बघायचं. आणि त्या प्रोडक्ट असेल तरी पण त्याची डिलिव्हरी रेट चेक करायचा, एक्सिलेंट आहे की नाही, इन्व्हेंटरी आहे की नाही, हे चेक करायचं. ते चेक केल्यानंतरला त्याची प्राइस वगैरे यायची, की आपण काय ठेवू शकतो. रोपोसोची प्राइस ठेवायची, की रोपोसोची प्राइस आपल्याला कितीमध्ये पडते, तर हे प्रोडक्ट 197 मध्ये पडतं. मग इथे तसं लिहायचं की 197. आणि दुसरं आपलं जर एखादा कॉम्प्युटर स्टोअर असेल, लाईक ह्याच्यावरती पुन्हा कोणतरी भेटून जातं बाई, ही लोक असतात ना, शॉप नावावरती क्लिक केलं आता कुठल्या वेबसाईटवरती जातं, ह्या वेबसाईटवरती, तर या वेबसाईटची प्राइस आणि ह्या प्रोडक्टची लिंक इथं पेस्ट करायची, स्टोअरची लिंक आणि त्याची प्राइसची लिंक, त्याचा पेज पण सिलेक्ट पेस्ट करायचा. त्याच्याने जो होतो, म्हणजे जे सेट होतं बिझनेसचे फंडामेंटल्स, ते कडक होतात. हा बघ, हे वेबसाईट भेटले, कॉम्पिटिटर भेटतात असे, ज्यांनी खूप आधीपासून चालू केलंय स्टोर, आणि ते विकतात काय काय. यांनी फक्त वुमेन्सलाच कॅटर केलंय, फक्त वुमन्सचेच प्रोडक्ट विकतोय. कळलं का म्हणता? बघ, आपण एक काम करूया, आपण ह्याची वेबसाईट कॉपी करूया आणि ऍड्स लायब्ररीवरती टाकूया. कोणत्या ऍड चालवतो ते पण असं करायचं, म्हणजे एखादा एक मुलगा भेटतो, एखादा कॉम्प्युटर शपथ भाई साहब 2400 भरला. याच वेबसाईटवरती एवढं ट्रॅफिक येते की काय, चेक केलं. ट्रॅफिक चेक करण्यासाठी आपल्याकडे एक टूल आहे, ते म्हणजे सिमिलर वेब. ट्रॅफिक कळतं तर 6,000 ट्रॅफिक होतं भाई साहब, म्हणजे जास्त ट्रॅफिक आहे. चॅटरबॉक्सवर किती ट्रॅफिक आहे.
$2 लाख सेल झाला पाहिजे हम्म. सकाळपासून आत्तापर्यंत. त्या बघ website भाई ला? म्हणजे बघ, हा बघ म्हणजे बघ 3,000 ट्रॅफिक आहे तेव्हा कुठे 2 लाख सेल झाला. हम्म. म्हणजे आज तुला दाखवलं ना 3 लाख हम्म. 3,000 जेव्हा ट्रॅफिक आला तेव्हा 2 लाखाचा सेल झाला. हम्म. आणि ही वेबसाईट महिन्याला 6,000चा ट्रॅफिक येते. म्हणजे ऑलमोस्ट 4 लाख रुपये काढले असतील यांनी. हम्म. दिवसाला. ते पण बोलतो दिवसाला, महिन्याला नाही बोलतो, दिवसाला बोलतो. दिवसाला? हा असा अंदाज आहे माझा. कुठलं कुठलं प्रोडक्ट विकतोय हा बघायला. सगळ्या गोष्टी पुढे पुढे दात येणं पाठी कसा. काय झालं? दुसऱ्या पण ऍड दिसतात रे त्यासोबत, त्याच वेबसाईटच्या दिसत नाहीत. त्याच्याशी खेळत मस्त. हा बघ ना. त्याच्यामध्ये भरपूर टाइम लागतो भाई. हम्म. आणि प्रोसेस पण खूप बोरिंग आहे. त्यामुळे यामध्ये काही मजा येत नाही करायला. आता हे बघ 21 फेब्रुवारी हम्म. दिसतंय का? हा 3 महिने झाले. 21 मार्च, एप्रिल, मे. फेब्रुवारी. कशापासून विकता यूट्यूब पेज. सांडलं पाणी आम्ही सांडलं. किचन केली तू. 20 ऍड चालू केला. अरे बट हा कशी ऍड चालवते माहितीये का? हम्म. इझी सेल. इझी सेल. अच्छा, इझी सेल. त्या कुठली पण कॉम्प्युटरची वेबसाईट भेटली ना असं सर्च करता करता तर त्या कॉम्प्युटरचं असं डायरेक्ट नाव ईमेल वेबसाईट टाकायची. हम्म. वडे मेंदू वडे. जेवला की नाही तुम्ही? झालं जेवण. मेंदू वडे टेस्ट झालं काय? हम्म. हा मी जेवून आलो. जेव. अशीच रिसर्च करायचं. बघतो मी, मला एक प्रोडक्ट भेटलं ना आज तर मी फाइंड आउट करून बघतो. स्क्रीन रेकॉर्ड कर. हा स्क्रीन रेकॉर्ड सकाळी मी करून पण ऍड बघतो. करतो त्यात काय काय. ठीक आहे. बट असंच
असंच रिसर्च करायचे, कळाले ना? प्रॉपर रिसर्च नाही. समजलं की पहिला प्रोडक्ट बघायचा, म्हणजे कुठला तरी जेनरिक कीवर्ड टाकायचा, त्याचे भरपूर सारे ऍड्स दिसतील. त्या ऍड्स वरती क्लिक करून कोणती तरी वेबसाईट भेटते, वेबसाईट वरती क्लिक करून त्याचे प्रोडक्ट फाइंड आउट करायचे, कुठले प्रोडक्ट चांगले आहेत, आणि ते प्रोडक्टची जे कीवर्ड आहे ना ते टाकून बघायचं.